काँग्रेसच्या प्रचाराला शेतकऱ्यांची साथ. अप्पासो उर्फ दीपक कवाळे. शेती बांधावरचा हायटेक प्रचार. शेतकऱ्यांचा दृढ विश्वास. काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार. आरग जिल्हा परिषदसह पंचायत समिती गणात सध्या निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरू असून लक्ष्मीवाडी पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अप्पासो उर्फ दीपक दादासो कवाळे यांच्या प्रचाराने गावागावात, वाड्या वस्त्यांवर, मळ्यामळ्यात काँग्रेस पक्षाचे झेंडे फडकताना दिसत असून ग्रामीण भागात अप्पासो उर्फ दीपक कवाळे आमचा माणूस अशी चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र आहे. आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून हायटेक प्रचार सुरू आहे. वेगळ्या पद्धतीने प्रचार करत थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन संवाद साधला जात आहे. सत्ता नव्हे सेवा हा संदेश देत श्री कवाळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. पाणी टंचाई, रस्ते, वीज, रोजगार यासारख्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रचाराला शेतकरी व शेतमजुरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःहून अप्पासो उर्फ दीपक कवाळे यांना पाठिंबा जाहीर करत आमचा उमेदवार आम्हीच निवडून आणणार अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अप्पासो उर्फ दीपक कवाळे यांना विजयी करण्याचा चंग शेतकरी वर्गाने बांधल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आपुलकीच्या संवादातून केलेल्या प्रचारामुळे काँग्रेस पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत असून आरग जिल्हा परिषद गटात प्राजक्ता प्रशांत चौगले व पंचायत समिती गणात अप्पासो उर्फ दीपक दादासो कवाळे यांची बाजू भक्कम होत चालल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीकरिता काँग्रेस व सर्व मित्रपक्ष यांच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय सौ प्राजक्ता प्रशांत चौगले हे जिल्हा परिषद आरग गटातून व अप्पासाहेब दीपक दादासाहेब कवाळे हे आरग पंचायत समिती गटातून हे दोन उमेदवार असून ह्या दोन उमेदवारांचा धडाकेबाज प्रचार चालू आहे. लोकांनी ही इलेक्शन लोकांनी मनात घेतलेले आहे. कारण 2 दशकानंतर हाताचं चिन्ह हे मिळालेलं आहे. एवढंच नव्हे तर हाताचा पंजा हा सर्वसामान्यांना पुढे नेणारा व शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारा पक्ष असल्याने सर्व शेतकरी, सर्व मतदार, सर्व नागरिक, सर्व तरुण, बेकार ह्या सर्वांनी इलेक्शन हातात घेतलेले आहे. ह्या इलेक्शनचा परिणाम म्हणजे सर्वसाधारण ही इलेक्शन एखाद्या जाती-पाती पक्षाची नसून सर्व 12 बलुतेदारांचे इलेक्शन आहे. हे लक्षात घेऊन ह्या प्रचारासाठी स्वतः सर्व नागरिक तळागाळाला जाऊन स्वतः नागरिकच प्रचार करत आहेत. स्वतः नागरिक स्वतः उमेदवार समजून ही प्रचाराची रणधुमाळी फार उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. उदाहरण जर सांगायचं झालं, प्राजक्ता प्रशांत चौगले ह्या सुशिक्षित, जास्त शिकलेल्या असून 24 तास वेळ देणार आहेत. त्याचबरोबर आरग पंचायत समिती गणातून दीपक उर्फ अप्पासाहेब कवाळे हे ATM सारखे काम करत आहेत. आज आम्ही प्रचाराला अनेक ठिकाणी फिरत असताना आमची पाईपलाईन अडवलेली होती, यांनी करून दिली. आमची गटारीचं काम यांनी करून दिलं. आमचं एक पेशंट होतं, ह्यांनी घेऊन गेलं. असे अनेक उदाहरणं, एक ना अनेक, आजोबापासूनचे अनेक उदाहरणं. परवाच एक उदाहरण असं समोर आलं. विठ्ठल मंदिराच्या एखाद्या तटभिंतीसाठी किरकोळ काम होतं आणि गावातून वर्गणी गोळा करत असताना त्यांचे आजोबा खंडू कवाळे यांच्याकडे काही गावातील माळकरी गेले होते आणि त्यांची अपेक्षा होती एक 5-50 रुपये विद्यालय, तर आज 25 वर्षापूर्वी त्याच्या किंमत भरपूर होती. त्यांना फक्त थोडीशी तटभिंतीसाठी काहीतरी आडोसा करायचा होता. त्यांनी त्यांच्या अप्पासाहेब कवाळे यांच्या आजोबांनी बोलवून घेऊन चहा पाणी देऊन 100 रुपयाची नोट दिली होती. ते माळकरी आज सुद्धा बोलता बोलता ओघाच्या भरात ते बोलून गेले. अशा घराण्यातला असा मुलगा आहे, अशांचा नातू आहे. त्याच्यामुळे ह्याला मत म्हणजे विकासाला मत, ह्याला मत म्हणजे समाजाच्या हिताला मत, ह्याला मत म्हणजे सार्वजनिक विकासाला मत. अशा पद्धतीने जे धूमधडाका चालू आहे. खरोखर अतिशय 2 दशकानंतर पंजा हे हाताचं चिन्ह मिळाल्याने खासदार विशाल पाटील यांनी पूर्ण लक्ष घालून या भागाचा विकास करत आहे. नुसतं भागाचा नाही तर संसदेत एकमुखी आवाज उठवणारा हा तरुण तडफदार खासदार आहे, अशी ओळख ही आहे. प्रत्येक मीटिंगमध्ये समाजाच्या हिताचं काम बोलून समाजासाठी रस्त्यावर उतरणारा हा खासदार असून समाजाला कळून चुकलेला आहे. आपलं मत काँग्रेसला मत म्हणजे आपल्या विकासाला मत, काँग्रेसला मत म्हणजे आपल्या भागाच्या परिवर्तनाला मत. अशा पद्धतीने काँग्रेस पक्षाची प्रचार रणधुमाळी अतिशय धडाकेबाज चालू असून ह्याला नक्की 100% विजय आहे असं बोलायला. आज जिल्हा परिषद गटातून
प्राजक्ता प्रशांत चौगले हे स्थानिक उमेदवार आहेत. तसेच पंचायत समिती गणातून आप्पासाहेब उर्फ दीपक दादासाहेब कवाळे हे शेतकरी कुटुंबातील होतकरू 24 तास वेळ देणारे, समाज हिताचं काम करणारे, मराठा समाजासाठी ज्यावेळेस सर्व काही घटना घडत होत्या त्यावेळेस सुद्धा वेळ देऊन समाजाला न्याय देण्याचं काम करत आहेत. अशा होतकरू तरुणांचा दोघांचा प्रचार शुभारंभ चालू झालेला असून 5 तारखेला हाताच्या चिन्हाचं बटन दाबून यांना भरघोस मताने विजयी करावं असं मी जाहीर विनंती करतो.